ओके, व्हेरी गुड. फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम, व्हेरी गुड. ठीक आहे, अभ्यास करताय म्हणजे तुम्ही. ओके, असा अभ्यास करत राहा. प्रॉब्लेम सॉल्व केला का कोणी? टेन्शन इन पोर्शन सी डी काढायला सांगितलं होतं. यस सर. कोणी केला? कोणी सॉल्व केला प्रॉब्लेम? पूजा. पूजा आंबोरे. काय आहे सर? 100 किलोमीटर. व्हेरी गुड. कोणाचा आला का आणखीन? पीपीटी दिसते का? पीपीटी दिसते? काढलं का कोणी आन्सर? टेन्शन इन पोर्शन सीडी काढलं कोणी आन्सर? 100 आलं. कोणाचा आला? विनोद. ओके, व्हेरी गुड विनोद. सर 100.4 आलं माझं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाकीच्यांनी तिघा जणांनी केलं का फक्त? सर 100.4 चुकीचं नाहीये ना? नाही, चुकीचं नाही. तिन्ही जणांनी किया आहे का सिर्फ प्रॉब्लेम सॉल्व? तर मी क्लासमध्ये नव्हतो सर मागचा. ओके. हाऊ मच इज युअर आन्सर सुदीप? सुदीप, तुझा आन्सर किती आला? सुदीप कदम, आवाज येतोय का माझा बाकीच्यांना? हा सर. सो आणखीन कोणी केलंय? 100 किलोन्यूटन इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. ज्यांनी नाही केलं त्यांनी करा घरी गेल्यावर. घरीच आहेत तुम्ही. ठीक आहे, व्हेरी गुड. पूजाचा आला आन्सर. आणखीन कोण? विनोद. आणखीन कोण होता? पूजा, विनोद आणि तिसरा कोण होता आणखीन एक? सर मी वेळेवर. श्रीकांत का? सर माझं पण आलं. मेडेवारचा रोल नंबर काय? मेडेवार तुझा रोल नंबर काय? 441. ठीक आहे. पूजा आंबोरेचा काय? 402. आणखीन कोण होता? ओमकार. आणखीन कोणी होतं का? 441, 402, 466. ओके, माईक बंद करा सगळ्यांनी. तिघाच जणांनी केलंय पूर्ण क्लास. सो नाव ठीक आहे. आता हे आपण ॲनालिटिकल मेथड पाहिलं होतं. आता आपल्याला काय बघायचं आहे? ग्राफिकल मेथड. ॲनालिटिकल मेथडमध्ये आपण काय पाहिलं की लेमिस थेरम यूज करून 3 फोर्सेस जर असतील इक्विलिब्रियममध्ये तर अननोन फोर्सेस कसे काढायचे. सो नाव वी विल सी प्रॉब्लेम्स ऑन coplanar concurrent forces acting on body in equilibrium by graphical method. हेडिंग समजली सगळ्यांना? हेडिंग Yes, sir. Okay. So what is the here heading? Problems on coplanar concurrent forces acting on body in equilibrium by graphical method. By graphical method. So
सो जस्ट टेल मी इक्विलिब्रियममध्ये आहेत सगळे फोर्सेस. सो वेक्टर डायग्राम काढताना पॉलिगॉन काय राहील, ओपन राहील का क्लोज राहील, ओपन और क्लोज. व्हॉट इज द करेक्ट आन्सर वेक्टर डायग्राम काढताना पॉलिगॉन? ओपन. ओपन इज रॉंग. क्लोज सर. ओपन राहील का क्लोज राहील? सपोज हे पॉलिगॉन डायग्राम आहे. ओके 1 2 3 4 4 फोर्सेस आहेत. ओपन असल्यावर काय आहे की फर्स्ट आणि लास्टला जो जॉईन करतो तो काय रिझल्टंट फोर्स आहे. ठीक आहे. आता बॉडी इक्विलिब्रियममध्ये म्हणजे रिझल्टंट फोर्स किती राहणार? 0 राहणार. ठीक आहे. म्हणजे ही लाईन काय पाहिजे, 0 पाहिजे. ती लाईन आलीच नाही पाहिजे. 1 2 3 4. क्लोज राहणार का ओपन राहणार? मग आता क्लोज राहणार सर. हो सर. अंडरस्टूड कन्सेप्ट? येस अंडरस्टूड. समजलं का? यस सर. सर नेक्स्ट इज एक क्वेश्चन बघा त्याच्यावर. आपल्याला थोडं फास्ट जावं लागेल. मला सांगा एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचं असेल तर मला टाईम सांगा तुमचा सगळ्यांचा, दोन्ही बॅचचा, क्लासेसच्या व्यतिरिक्त. तुमच्या मनाने सर. क्लासेसच्या व्यतिरिक्त 6च्या नंतर किंवा 10च्या आधी, किंवा मग रिकॉर्डिंग जर रिकॉर्डिंग बघायची असेल तुम्हाला मग मी रेकॉर्ड करून पण टाकू शकतो, तुमच्या मनावर. ओके. क्लास घ्या. आता बघू या वीकमध्ये तर नाही पॉसिबल. हा चॅप्टर आणखीन आता आपला 1-2 लेक्चरमध्ये सांगते. त्यानंतर 5वा आणि 6वा 2 चॅप्टर आहेत. सर मागचा एक वेळेस दाखवा ना सर. नोट डाऊन करायचं असेल कोणाला नोट डाऊन करून घ्या. हां सर. 2 forces of magnitude 50 Newton and 100 Newton acting at and away from the point make an angle of 40 degree with each other. 2 forces of magnitude 50 Newton and 100 Newton acting at and away from the point. Away from the point means दूर जाता है दूर पॉइंट पासून. Make an angle of 40 degree with each other. Calculate the third force acting at same point such that it keeps the system in equilibrium. क्वेश्चन वाचा कोणीतरी. Please read the question, anybody in your class. आवाज येतोय का माझा? यस सर. कोणीतरी वाचा क्वेश्चन. यस सर. 2 forces of magnitude 50 Newton and 100 Newton acting at off and away from the point
make arc angle of 40 with degree. each other the Okay. of same point such that its system in equilibrium. Such that it keeps the system in equilibrium. हे at acting at and away from the point make an angle of 40 degree with each other. म्हणजे काय म्हणते, दोन फोर्सेस आहेत, एक सपोज 50 न्यूटनचा आहे की आणि एक 400 न्यूटनचा आहे. 40 डिग्रीचा अँगल दिला आहे दोघांमध्ये. तिसरा फोर्स असा काढा की या दोघांना तो बॅलन्स करतो. राईट, बॅलन्स करतो म्हणजे काय करतो, तो सिस्टीमला इक्विलिब्रियममध्ये ठेवतो. येस ऑर नो? मग काय करावं, पॉलिगॉन क्लोज होईल का नाही? होते सर. हां, क्लोज होईल ना. इथं ट्रायंगल येईल कारण दोनच फोर्स आहे, 3 फोर्सेस. ठीक आहे, 3पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला पॉलिगॉन म्हणू. सो ही तुम्हाला डायग्राम, आता फर्स्ट स्पेस डायग्राम काढून घ्यायची. ग्राफिकल बघतो आपण. ओके, स्पेस डायग्राममध्ये काय करणार, 50 न्यूटन घेणार, असं काढणार, 40 डिग्रीचं माप मोजणार, तिथून 100 न्यूटन. फर्स्ट थिंग इज टू ड्रॉ स्पेस डायग्राम. ओके, त्याच्यानंतर खाली वेक्टर डायग्राम. वेक्टर डायग्राममध्ये काय करतो आपण, फोर्सेसची लेंथ पण मेजर करून काढतो. मग आपण स्केल घेतो काहीतरी, 10 न्यूटन इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ठीक आहे, 10 न्यूटन इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. आता हे स्पेस डायग्राममध्ये आपण काय करतो, बोज नोटेशन्स पण देतो. हे सपोज ए, या दोन फोर्सेसच्या मध्ये बी. राईट, ए बी, दिस आर द बोज नोटेशन्स. सो वेक्टर डायग्राममध्ये स्केल मी डिफाईन केलेली आहे. सो पॉईंट ओ पासून स्टार्ट करेल मी. ठीक आहे, फर्स्ट काय घेणार, 50 न्यूटन घेणार. किती घेऊ, 50 न्यूटनची लेंथ 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर घेतली, थोडं ॲरो. दिस इज द एंड पॉईंट. ठीक आहे, सेकंड फोर्स इज 100 न्यूटन. 10 सेंटीमीटर. तर त्यालाच पॅरल लाईन, त्यालाच पॅरल लाईन मी इथं काढणार 10 सेंटीमीटरची. ठीक आहे, 5 आणि 10. तर थर्ड फोर्स कसं आहे आपला, तो बॅलन्स करतो आहे सिस्टीमला इक्विलिब्रियममध्ये. म्हणजे डायरेक्ट पॉलिगॉन आपला काय क्लोज होईल, ट्रायंगल. थर्ड फोर्समुळे ट्रायंगल क्लोज होईल आपला डायरेक्ट. दिस इज ए बी, राईट, ए बी, दिस इज ए डॅश, लास्टचा पॉईंट ए डॅश. सो सिस्टीमला इक्विलिब्रियममध्ये आणतं म्हणजे थर्ड फोर्स काय करेल, ट्रायंगलला क्लोज करून टाकेल. सो आफ्टर मेजरिंग दिस लेंथ, सपोज त्याची लेंथ मी मेजर केली, suppose that length is 14.2 सेंटीमीटर. त्याची लेंथ किती आली, 14.2 सेंटीमीटर आली. तर थर्ड फोर्स किती राहील मग, $140 न्यूटन. 14.2 इंटू 10, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 न्यूटन. सो 142. 142. सिंपल आहे. Yes. जस्ट स्पेस डायग्राम पण आपण शिकलेलो आहे, फोर्स वेक्टर डायग्राम पण आपण शिकलेलो आहे. जस्ट इथे इक्विलिब्रियम कन्सेप्ट आला म्हणून जो शेवटचे फोर्स आहे, शेवटचे ट्रायंगलची साईड, तो तिसऱ्या फोर्सने रिप्रेझेंट होईल, जेणेकरून तो सिस्टीमला बॅलन्स करेल. येस, नोट डाऊन करून घ्या. आता मी यांचे स्टेप्स तुम्हाला सांगितले नाही किंवा लिहून नाही दिले. स्टेप्स पुस्तकात आहे, मी तुम्हाला PDF पाठवतो. स्टेप्समध्ये वाचून तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, लिहिलं आहे का? Yes sir. Yes. नोट डाऊन करायचं असेल तर करून घ्या कोणी.
चालायचं पुढं. आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. क्वेश्चन, weight of 450 Newton is suspended by a knot from strings attached to a horizontal beam. These strings mix angles of 45 degree and 30 degree with horizontal. Find graphically tensions in the तो एक बीम है अशी. सर जॉईन करून घ्या सर, कोणतरी यायला वाटतं. कौन है? एक बीम आहे. त्या बीममध्ये एक वेट अटॅच केलेला आहे. कितीचा आहे? 450 न्यूटन. सस्पेंडेड बाय नॉट फ्रॉम द स्ट्रिंग्स अटॅच टू हॉरिझॉन्टल बीम. The strings makes angle of 45 degree and 30 degree with horizontal. एक स्ट्रिंग इकडे अटॅच केलेली आहे, दुसरी इकडे अटॅच केली. ठीक आहे. दिस इज 45 डिग्री, दिस इज 30 डिग्री. दिस इज पॉइंट सपोज ए. सर तुमचा आवाज हळू येतोय सर. दिस इज पॉइंट ए. एक साईडला 45 डिग्रीचा अँगल आहे स्ट्रिंगचा, एक साईडला 30 डिग्रीचा अँगल आहे. येतो आता आवाज? दिस इज द हॉरिझॉन्टल बीम. यस सर. हे बीम आहे. ठीक आहे. पॉईंट एचा आता मी फ्री बॉडी डायग्राम काढतो इकडं. एक फोर्स खाली आहे 450 न्यूटन. ओके. सपोज या पोर्शनमध्ये टेन्शन आहे माझं T1. दिस इज माय टेन्शन T1 अँड दिस इज माय टेन्शन. आपल्याला काय ग्राफिकली सॉल्व करायचं आहे, बरोबर? हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती आहे? 30. याचा हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती आहे? 45. यस. झेड शेप दिसतंय का झेड शेप? यस सर. यस. आता मी स्पेस डायग्राम काढणार इथं. स्पेस डायग्राममध्ये काय नाही, जे काही APD असते तीच करतो आपण, फक्त अँगल्स मेजर करून टाकतो. दिस इज माय T1, 30 डिग्रीचा अँगल मेजर करून ठेवला. दिस इज माय T2, 45 डिग्रीचा अँगल. दिस इज माय 450 न्यूटन. राईट. आता आपल्याला दोन फोर्सेस अननोन आहेत. याच्यामध्ये किती फोर्सेस आहेत? 3 फोर्सेसमध्ये ट्रायंगल तयार होईल आणि क्लोज्ड ट्रायंगल तयार होईल, कारण इक्विलिब्रियममध्ये. यस. बॉडी इक्विलिब्रियममध्ये ना, बॅलन्स्ड कंडिशनमध्ये वेट हा अटॅच झालेला व्यवस्थित, कुठं हालत नाही वगैरे काही नाही. सो इट इज इन इक्विलिब्रियम. ठीक आहे. सो सपोज दिस इज पोज नोटेशन ए या दोन फोर्सेसमध्ये. दिस इज पोज नोटेशन बी आणि दिस इज पोज नोटेशन सी. ठीक आहे. आपण आता लाईन AB काढू शकतो. 450 न्यूटन माहिती आहे आपल्याला, बरोबर का? 450 न्यूटन माहिती आहे आपल्याला. सो
सो म्हणून आपण काय करू शकतो, ए बीचं जे बोच नोटेशन आहे ती लाईन आपण काढू शकतो वेक्टर डायग्राममध्ये. येस. स्केल काय घ्यायची सांगा. 10 म्हटल्यावर किती, 45 सेंटीमीटर होईल ते. 45 सेंटीमीटर काढणार का लाईन. नाही सर. 15 काय सर? 200 न्यूटनला 1 सेंटीमीटर देतो आता मी, किंवा 90 न्यूटनला 1 सेंटीमीटर. 90 डिवाइड होईल ना 450. सो 450ला किती येईल, 5 सेंटीमीटर येईल का. येस. येस सर. येस. सो ए बी लाईन काढून देतो मी आधी, सगळ्यात आधी ए आणि बी. पोज नोटेशन ए बीमध्ये एक लाईन येईल 450 न्यूटन 5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता दोन्ही फोर्सेस अननोन आहेत बघा, T1 आणि T2. ठीक आहे. आता हे काढली आपण ए बी पोज नोटेशन. आता बी सी काढू बघा आपण. बी सी पोज नोटेशन बी आणि सीमध्ये कोणचा फोर्स आहे, T1. त्याची डायरेक्शन कशी, इथे बघा मी हॉरिझॉन्टल लाईन काढणार, कोण मापाक ठेवणार, इथून 30 डिग्रीवर एक लाईन, 2 डिग्री सर. 30 डिग्रीवर एक लाईन काढणार. ठीक आहे. आता याची आपल्याला लेंथ माहीत नाही, कितीवर मार्क करायचं आहे, बरोबर आहे का, कारण T1 अननोन आहे. T1 काय अननोन, T1ची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला, मॅग्निट्यूड माहीत नाही. सो याची आपण लेंथ डिसाईड करू शकत नाही. बरोबर, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. येस सर. येस सर. अंडरस्टूड एव्हरीबडी. लक्ष द्या व्यवस्थित. बाकीचे येस सर. अंडरस्टूड सर. बाकीच्यांचा आवाजच येत नाही काही. 40 विद्यार्थी आहेत क्लासमध्ये, फक्त दोघं तिकडनं समजतंय का. येस सर. येस सर. सिमिलरली मला सांगा आता. ठीक आहे. इथून हा T1 आहे. आता इथून जी आहे T2, तिसरा फोर्स T2. हा झाला T1चा लाईन, T1ची लाईन. T2ची लाईन बघा 45 डिग्री सर. ठीक आहे. इथून 45 मी असा मेजर करू का, इकडं समजते सगळ्यांना. येस सर. हॅलो सर. राईट. इथं आपल्याला पॉईंट माहीत नाही. इथं आपल्याला सपोज ॲरो सपोज इथं आहे, तर आपण काय केलं असतं, इथून 135 डिग्री मेजर करून इथून काढली असते, राईट. पण आपल्याला हा पॉईंट माहीत नाही, ॲरो पॉईंट, कारण लेंथ माहीत नाही त्याची. तर आपण काय करणार आहे, आपल्याला माहिती आहे तिसरा फोर्स कुठून चालू होणार आहे, लाईन कुठून जोडणार आहे तो. फोर्स पॉलीगॉन क्लोज होण्यासाठी तिसरा फोर्स इथून स्टार्ट होईल ना, ए पॉईंटपासून, राईट. तर तिसऱ्या फोर्सची जी लाईन आहे, सपोज हे पॉईंट ए, ठीक आहे, बी ए, सपोज इथून कुठून तरी तिसरा पॉईंट आहे. ठीक आहे. सपोज हां. सो हा किती असणार आहे, सपोज आपण इथून जर मेजर केलं तर 90 + 45 असणार आहे. हे बघा इथं 45 डिग्री आहे. इथून आपण कोण मापक किती ठेवणार, 90 + 45 135 डिग्रीवर, कारण T2 असा चालला आहे बघा, T2. ठीक आहे. आणि हा 45 डिग्री, तर हा पण किती आहे, 45 डिग्री आहे. तर मी काय करतो मग, इकडून एक 45 डिग्री अँगल मेजर करतो, उलटा कोण मापक ठेवून अशी एक लाईन काढतो. या दोघांचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे, तुम्हाला पॉईंट भेटेल सी. आता माझा ट्रायंगल झाला A to B, B to C. हां, इथं ॲरो झाला. हां, ठीक आहे, C to A. अंडरस्टूड नाव. येस सर. येस सर. ठीक आहे. 30 लाईन आहे, फक्त आपण अँगल काय केला, आता इकडून मेजर केला आपण, कारण
हा पॉईंट तर माहिती आहे की तिसरा जो फोर्स आहे, फोर्सची लाईन आहे, ते या पॉईंटला मीट होईल. इकडचा पॉईंट आपल्याला अनसर्टन होता, म्हणून आपण इकडच्या पॉईंटपासून स्टार्ट करून लाईन ओढली. त्या दोघांचा जो इंटरसेक्शन आहे दॅट इज युअर पॉईंट सी. सो हिअर दिस लेंथ, ही जेवढी जी लेंथ असेल ती असेल तुमची T1, टेन्शन T1, आणि एवढी ही जी लेंथ असेल ती असेल तुमची टेन्शन T, राईट. तर आता यांच्या जे लेंथ असतील, सपोज त्यांचे लेंथ काय येतील, सपोज फॉर एक्झाम्पल कन्वर्जन करता येईल. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, मी जे काही लेंथ असेल, सपोज 15 सेंटीमीटर आला. सो 1 सेंटीमीटरला किती आहे, 90. 15ला किती राहील, 15 × 9. ठीक आहे. असं कन्वर्जन करून तुम्हाला ॲन्सर काढावं लागेल शेवटी. ठीक आहे. येस सर. एवढा येणार नाही 15, 4 ते 5 मध्ये येईल ते, 3, 4, 5 सेंटीमीटर. दॅट इज जस्ट फॉर एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. 3 येईल खालचा आणि वरचा 5. हां, 3, 4, 5 असं काहीतरी. ओके, येस. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. आता तुम्ही प्रॅक्टिकल्स कंप्लीट करण्यावर लक्ष द्या सगळ्यांनी, आणि ज्यांना काही येत नसेल त्यांना मदत करत राहा थोडंफार रायटिंग्समध्ये. ओके. ते लोकांनी अटेंडन्स नाही केलं काही, त्यांना सांगत चला, त्यांना हेल्प करा तुम्ही. नेक्स्ट आता बघा, इथपर्यंत संपले आता आपलं. ठीक आहे. लॅमिस थेरम पाहिला आपण. ॲनालिटिकली जर सॉल्व करायचं असतं तर आपण काय केलं असतं, लॅमिस थेरम यूज केलं असतं, राईट. ॲनालिटिकल जर सॉल्व करायचं असतं, बरोबर का. बरोबर का. लॅम्बिस थेरम. आपल्याला काय विचारलं होतं, ग्राफिकली, म्हणून आपण ग्राफिकल मेथड बघू. याच्यानंतर सर कोणत्या पण मेथडला आन्सर काढा, सेम आन्सर येते ना. सेम येते, सेम यायलाच पाहिजे. परीक्षेत बघायचं तुम्हाला. आता सपोज परीक्षा तुमची ऑनलाईन MCQ असेल तर तुम्हाला असे डायग्राम ग्राफिकल जर विचारायचं असेल तर त्यांना, ते तुम्हाला असे डायग्राम काढून देतील, तुम्हाला स्केल देतील आणि यांच्या व्हॅल्यूज पण देतील तुम्हाला, याची लेंथ किती, याची लेंथ किती. मग तुम्हाला स्केलचं कन्वर्ट करून फायनल आन्सर काढावं लागेल ग्राफिकलसाठी. ओके. ऑफलाईन एक्झाममध्ये तर तुम्हाला असे डायग्राम काढावं लागते एक्झाममध्ये. आता ऑनलाईन एक्झाममध्ये जास्तीत जास्त तुम्हाला काय विचारू शकतात, ते की लेंथ दिलेली आहे बाबा, त्याची न्यूटनमध्ये किती व्हॅल्यू ग्राफिकली, राईट, असं विचारू शकतात ते जास्तीत जास्त. सर स्केल मनाने घ्यावं लागणार की आपण दिलेली काय विचारलं तर देतील ना ते. आपण कोणची स्केल घेऊ शकतो मनाने, आपल्या कम्फर्टेबलनुसार. ॲन्सर तेच यायला पाहिजे, कारण फायनल जेवढी स्केल आहे तुमचं तेवढं मल्टिप्लिकेशन फॅक्टर राहील, राईट. डायग्राम छोटी मोठी दिसेल फक्त. येस ऑर नो. सो आफ्टर दिस एक इम्पॉर्टंट कन्सेप्टकडे वळतो आहे आपण आता. ठीक आहे. हे तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला पण यूज होणार आहे, तर त्याच्यामुळे याचे लेक्चर्स मिस करू नका. ओके. लॅपटॉपमध्ये चार्जिंग किती येतं, इकडं लाईट गेलेली आहे. आता बघू चार्जिंग 36 मिनिट. जोपर्यंत चार्जिंग आहे तोपर्यंत क्लास घेऊ आपण, राईट. ऐकू येते सगळ्यांना. येस सर. सर मायक्रो प्रोजेक्टचे टॉपिक काय आहेत. टॉपिक्स दिलेले आहेत ग्रुपमध्ये, PDF पाठवलेले बघा. सर मायक्रो प्रोजेक्ट आम्ही प्रोजेक्ट पेपर लिहून नंतर त्याचं मॉडेलही तयार करायचा. नाही, फक्त रिपोर्ट तयार करायचा आहे. थिअरॉटिकल रिपोर्ट तयार करायचा आहे 10-15 पेजेसचा. मी फॉर्मॅट पाठवतो, सिनियर्सनी कसं केलं आहे ते बघा. त्यानुसार तुमच्या टॉपिकबद्दल माहिती काढायची आणि ती PDF मध्ये टाकून PDF मध्ये कन्वर्ट करून पाठवायची. मॉडेल वगैरे काय करायचं नाही. अंडरस्टूड. सो नाव वी आर गोइंग टू सी न्यू कन्सेप्ट्स, दॅट इज बीम. बीम पाहिला असेल सगळ्यांनी, बीम, कॉलम,
कन्स्ट्रक्शनमध्ये यूज होतं बघा Yes, sir. घरात. ठीक आहे. सो बीमला काय, एक हॉरिझॉन्टल मेंबर, बीम मीन्स हॉरिझॉन्टल मेंबर विच इज सब्जेक्टेड टू ट्रान्सवर्स लोड. ठीक आहे. लोड कसा आहे, परपेंडिक्युलर. सो बीम इज सब्जेक्टेड टू इन्क्लाइंड लोड जरी असला तर त्याचे काय करतील, दोन कंपोनंट्स येतील, राईट. इन्क्लाइंड लोड जरी असला तर एक कंपोनंट काय राहील, व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. सो बीम्स आर सब्जेक्टेड टू व्हॉट, बीम इज अ हॉरिझॉन्टल मेंबर subjected to transverse load. Transverse load म्हणजे काय, परपेंडिक्युलर टू बीम ॲक्सिस. बघा परपेंडिक्युलर आहे का, सर एक वेळेस रिपीट बात आहे की सर. परपेंडिक्युलर आहे का बघा, जे फोर्स ॲक्ट होतो बीमवर. सो त्याला म्हणणार काय आपण, ट्रान्सवर्स फोर्स. त्याला काय म्हणणार आपण, ट्रान्सवर्स लोड किंवा फोर्स. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणणार, ट्रान्सवर्स लोड किंवा फोर्स. सो मी हे सांगितलं की जर इन्क्लाइंड फोर्स जरी असला बीमवर तर त्याचे दोन कंपोनंट असतात, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. सो दिस व्हर्टिकल इज ट्रान्सवर्स लोड. ठीक आहे. आणि सर वर्टिकल लोड म्हणून कोणता, व्हर्टिकल लोडच ट्रान्सवर्स लोड आहे ना हा. हॉरिझॉन्टल लोडला हॉरिझॉन्टल लोडच म्हणतो. ट्रान्सवर्स लोड म्हणजे काय, जे व्हर्टिकल परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस आहे त्याला आपण ट्रान्सवर्स लोड म्हणतो. सेकंड इज स्पॅन ऑफ बीम. सेकंड इज व्हॉट, स्पॅन ऑफ बीम. आता बीम काय करते, नेहमी दोन सपोर्ट दिलेले असतात बीमला. ठीक आहे. दिस इज सपोर्ट रिॲक्शन्स. सो दोन रिॲक्शनमधला डिस्टन्स, दोन सपोर्टमधल्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, स्पॅन. दोन सपोर्टमधल्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, स्पॅन. ऑलवेज बीम इज सपोर्टेड. सर मिड मधलं डिस्टन्स का सर, मिड मधलं डिस्टन्स, सपोर्ट्स दोन सपोर्ट्स मधला डिस्टन्स त्याला आपण म्हणतो स्पॅन. मदत नाही ना सर. हां, मदत. ठीक आहे. नेक्स्ट आता इम्पॉर्टंट आहे टाइप्स ऑफ इंड सपोर्ट्स. आता कोणकोणत्या टाइप्सचे सपोर्ट्स असतात, टाइप्स ऑफ इंड सपोर्ट्स. What are the types of hinge supports? First is simple support. Simple supports. Simple supports काय, a simple support like masonry wall, pillar or any other structure. आता हे एक बीम आहे. ठीक आहे. बीम काय केली, जस्ट रेस्ट केली एक विटाची भिंत. सपोज दिस इज अ ब्रिक वॉल. ब्रिक वॉल किंवा कॉलम असेल त्याच्यावर जर रेस्ट केली तर याला काय म्हणणार आपण, सिंपल सपोर्ट म्हणणार. ब्रिक वॉल ही जी बीम आहे ती रेस्ट केली की कशावर, ब्रिक वॉल किंवा पिलर, मेसनरी वॉल, दगडी वॉल. ठीक आहे. त्याला काय म्हणणार आपण, सिंपल सपोर्ट. तर याची फ्री बॉडी डायग्राम कशी येणार सिंपल सपोर्टची. आता हे बीम पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठं कुठं आहे, इथं एक पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इथे एक पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, राईट. सो बीमला मी लाईननी दाखवतो. या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला एक रिॲक्शन, याला एक रिॲक्शन. ठीक आहे. सो दिस इज सपोज ए पॉईंट, दिस इज बी. सो दिस इज आर ए वर्टिकल, दिस इज आर बी वर्टिकल. ठीक आहे. हे वॉल काय करते की बीमला खाली पडू देत नाही. ठीक आहे. म्हणजे वर इन अपवर्ड डायरेक्शन एक रिॲक्शन फोर्स ॲक्ट होतोय. सो दिस रिॲक्शन्स आर आर ए अँड आर बी. दोन्ही बी सर अपवर्ड साईड आहेत ना. दोन्ही पण अपवर्ड असतात. रिॲक्शन अपवर्डच द्यायला लागलेत ना दोन्ही, म्हणजे वर उचलून ठेवायला लागलेत, खाली पडू देत नाही ग्रॅव्हिटेशनल. So these reactions are R and R. Second is
सर हां, आर कशामुळे लिहिले सर तुम्ही? रिॲक्शन, आर फॉर रिॲक्शन. ओके सर. सेकंड इज रोलर सपोर्ट. When one end of the beam is supported on rollers, then in such a case the support is called roller support. ठीक आहे बघा. 1 मिनिट ते दाखवा ना सर. कोणचा मागचं? ओके सर. की एक बीम असेल समजा अशी आणि एक रोलर असेल इथला रोलर सपोर्ट. ठीक आहे, हे रोलर म्हणजे रोलर बॉल आहेत. तर मला सांगा हे रोलर सपोर्ट असेल, ही एक बीम आहे. ठीक आहे, सो हे जे रोलर सपोर्ट आहे ते मूव्ह होऊ शकते का हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये? सांगा मला. येस. मूव्ह होऊ शकतं राईट हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये, लेफ्ट साईड किंवा राईट साईडला. म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये रिॲक्शन येईल का? मग जर ते मूव्ह होत असेल तर रिॲक्शन येईल का हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये? येस सर. विचार करा. मागच्या केसमध्ये बघा, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकते का बीम? नो सर. का नो? सर ते स्थिर आहे ना सर. जर इकडून मूव्ह केलं तर मूव्ह होऊ शकते का? धक्का लावला थोडा. सर खालून सपोर्ट आहे ना सर. खालून सपोर्ट काय आहे? फक्त खाली न पडावं म्हणून आहे ना. हो सर. हॉरिझॉन्टली ते मूव्ह करू म्हणजे शकतो. ते भांडलेली भिंत नव्ह सर. ही बांधलेली भिंत आहे पण त्याच्यावर बीम काय केले? नुसती रेस्ट ठेवली. रेस्ट केले. हा सर, मग हालून सर हालून Right. रिॲक्शन. म्हणून काय केले? हॉरिझॉन्टल रिॲक्शन 0 आहे. ठीक आहे, इथून जर तुम्ही मधून तर त्याला उचलायचा प्रयत्न केला तर रोटेट पण होऊ शकते. ती रोटेट पण होऊ शकते, म्हणून मुवमेंट रिॲक्शन पण काय 0. ठीक आहे, पुढं समजेल तुम्हाला. मला इथं याचं आन्सर द्या. हॉरिझॉन्टल मूव्ह होऊ शकते म्हणजे हॉरिझॉन्टल रिॲक्शन 0 आहे. वर्टिकली मूव्ह होऊ शकते का? येस सर. वर्टिकली याच्या खाली पडू शकत नाही. ते इथं सपोर्ट आहे म्हणजे वर्टिकल रिॲक्शन येईल का? एक वर्टिकल रिॲक्शन येईल एक, राईट. सो ही बीम आहे, याची फ्री बॉडी डायग्राम कशी येईल? ए पॉईंटला एक रिॲक्शन येईल वर्टिकल. ओके, आणि हे जे सपोर्ट आहे रोलर सपोर्ट, तो काय करतो? अँग्युलर मोशन, अँग्युलर मोशन अलाव करतो. तो मीन्स या पॉईंटला, ए पॉईंटला तो बीमला काय करतो? थोडंफार रोटेशन इज अलाउड. हे बघा, एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आधी. इकडे बघा, वर्टिकल मोशन जर पॉसिबल नसेल, वर्टिकल मोशन, तर कोणचं रिॲक्शन येईल? वर्टिकल रिॲक्शन. एक्झाम्पल, बॉल इज प्लेस्ड ऑन ग्राउंड. फ्री बॉडी डायग्राम कशी? वर्टिकल मोशन जर पॉसिबल नसेल तर वर्टिकल रिॲक्शन. ठीक आहे, मीन्स हा फोर्स काय करतो? त्याला पकडून ठेवतोय. ठीक आहे, सिमिलरली इथं बघा, हे बीमला काय करतो? इथं सपोर्ट देत आहे. दिस इज द रोलर सपोर्ट. म्हणजे हे बीम याच्या खाली नाही येणार, या सपोर्टच्या खाली. म्हणजे खालून त्याला एक रिॲक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे जेणेकरून तो खाली येणार नाही, म्हणून वर्टिकल रिॲक्शन आली इथं. ठीक आहे, एवढं समजलं? जेव्हा हॉरिझॉन्टल मोशन इज नॉट पॉसिबल तेव्हा कोणचं रिॲक्शन येईल? हॉरिझॉन्टल रिॲक्शन. जेव्हा अँग्युलर मोशन इज नॉट पॉसिबल,
मोशन नॉट पॉसिबल म्हणजे तिथं कोणतं ना कोणतं फोर्स आहे की जे मोशनला पॉसिबल होऊ देत नाही. तेव्हा तुमची मोमेंट रिॲक्शन मोमेंट म्हणजे कपल असं पाहिलं होतं आपण 10 न्यूटन मीटर. दिस इज मोमेंट ऑर कपल. आठवतंय मोमेंट ऑर कपल? आठवतं का नाही? सो बेसिक हे 3 कन्सेप्ट्स आहेत बघा. हे जर समजले तुम्हाला तर रिॲक्शन समजून जाते. तर हे जे काय रोलर सपोर्ट आहे आपण बघत होतो, रोलर सपोर्ट पॉईंट एच्या भोवती थोडंफार अँग्युलर मोशन करू शकतो. ठीक आहे, तर अँग्युलर मोशन करू शकतो म्हणजे त्याला कोणी ना कोणी अपोज करणार आहे का? नाही. तो जर अँग्युलर मोशन करू शकतो म्हणजे त्याला कोणी अपोज करणार आहे का? अँग्युलर मोशनला अपोज करणारा सांगा. म्हणजे अँग्युलर मोशनला अपोज करणारं कोणीच नाही म्हणून मोमेंट इज 0. मोमेंट रिॲक्शन काय आहे? 0. प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? हॉरिझॉन्टल रिॲक्शन बघायची आहे, व्हर्टिकल रिॲक्शन बघायची आहे आणि मोमेंट रिॲक्शन बघायची. सो याच्यामध्ये आता हॉरिझॉन्टल रिॲक्शन इज 0 बिकॉज हॉरिझॉन्टली मूव्ह करू शकतो तो. म्हणजे कोणताच असं फोर्स नाही की त्याला हॉरिझॉन्टली रोखू शकेल. कोई भी ऐसा फोर्स नहीं है कि जो हॉरिजॉन्टली उसको पकड़ के रख सके ये रोलर सपोर्ट को. इसलिए हॉरिजॉन्टल रिएक्शन 0. वर्टिकल में एक सपोर्ट आ रहा है यहाँ से, रोलर को एक सपोर्ट है नीचे जो कि बीम को नीचे नहीं आने देगा. सो इसीलिए वर्टिकल में कोई ना कोई ऐसा है फोर्स जो उसको पकड़ के रखा है उसी पोजीशन में. इसलिए वर्टिकल रिएक्शन फोर्स आएगा RV. यस. और रोलर सपोर्ट में ऐसा होता है कि पॉइंट ए जो है बीम वो थोड़ा बहुत रोटेट भी कर सकता है. रोटेट कर सकता है मतलब कोई भी ऐसा रिएक्शन नहीं है कि जो उसको रोटेट करने से रोक पाए. कोणतंच असं रिएक्शन नाही की जे रोटेट करायला त्याला थांबवेल. सो कोणीच थांबवणार नाही म्हणजे मोमेंट रिएक्शन इज 0. मोमेंट रिएक्शन इज 0. ओके. आणखीन पुढच्या एक्झाम्पलमध्ये समजेल तुम्हाला. हिंज सपोर्ट. हिंज सपोर्ट का कोई एग्जांपल बता सकता है कि हिंज खिड़कियों में हिंज रहता है, दरवाज़ों में हिंज रहता है. खिड़की दरवाजे में हिंज रहता है कि नहीं? यस. नेमकं हिंज म्हणजे काय सर? हिंजेस आपण खिडकीला लावत नाही का, दरवाजाला साईडला लावतो बघा, जेणेकरून दरवाजा आपला उघडतो रोटेशनमध्ये. खिडकी आपली रोटेशनमध्ये होल्ड करायसाठी. दरवाजा आपण जिथं चिटकवतो ज्या वॉलला तिथं आपल्याला हिंजेस लावतो बघा आपण. खिडकीचे पण बघा तुम्ही, जिथं आपण फिट करतो त्याला तिथं आपण काय करतो? कोंडी नाही रे बाबा, ते 2 क्लिप लावते रे. 2 क्लिप असतात ते. चार्जिंग संपायला आली आता, लाईट गेलेली. प्रेझेंटिंग घेऊन टाका सर. हे बघा, सपोज ही खिडकी आहे तुमची. ओके. इथं काय करतो आपण? हिंजेस लावतो बघा, जेणेकरून आपली खिडकी अशी उघडते. सर माईक तोंडापासून. ठीक आहे. अशी आपली खिडकी काय करते? उघडते आपली. हे पॉईंट फिक्स असतो, याभोवती आपण रोटेशन करतो फक्त खिडकीचं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. दरवाजाचं पण तसंच आहे बघा, या ॲक्सिस भोवती दरवाजा पण काय करतो? रोटेट होतो, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. किंवा टोलगेट पाहिलं सगळ्यांनी? टोलगेट काय करतो? फक्त वर उघडतो आपण. ठीक आहे. इथून कुठं हलतो का तो टोलगेट? या पॉईंटपासून हलत नाही, फक्त रोटेशन इज पॉसिबल, ओनली रोटेशन पॉसिबल. हॉरिझॉन्टल मुवमेंट पॉसिबल आहे का दरवाजाची किंवा टोलगेटची? हॉरिझॉन्टल आपण मूव्ह करू शकतो का त्याला? अपवर्ड डाऊनवर्ड. हॉरिझॉन्टल नो, राईट. वर्टिकल टोलगेटला आपण वर्टिकल मूव्ह करू शकतो का? वर्टिकल मीन्स आता इथं टोलगेट आहे, आपण त्या टोलगेटला इथं नेऊ शकतो का?
हवेत नेऊ शकतो का त्याला थोडं वर? नो राईट. हे बघा, अंडरस्टँड, हे टोलगेट आहे. ठीक आहे, मी हॉरिझॉन्टल फोर्स लावला तर माझा टोलगेट इकडं होणार आहे का? सरकणार आहे का माझा टोलगेट? नाही सर. नाही, राईट. व्हर्टिकल फोर्स लावला तर माझा टोलगेट इथं जाणार आहे का? किंवा माझा दरवाजा इथं जाणार आहे का? घरातला व्हर्टिकली जाणार आहे का? नाही. सो हॉरिझॉन्टल मोशन इज नॉट पॉसिबल, वर्टिकल मोशन इज नॉट पॉसिबल. हॉरिजॉन्टल इज नॉट पॉसिबल मीन्स वहाँ पे कोई ना कोई फोर्स है, देयर इज सम फोर्स विच इज़ रिस्ट्रिक्टिंग द मोशन, मीन्स हॉरिजॉन्टल मोशन होने नहीं दे रहा है. मतलब रिएक्शन आएगा. मोशन नॉट पॉसिबल मीन्स कोई ना कोई फोर्स है जो कोई रोक रहा है उसको. वर्टिकली भी मोशन नॉट पॉसिबल है, इसका मतलब कोई ना कोई फोर्स है जो उसे रोक रहा है. अब रोटेशन, ठीक है, ये देखो ये टोलगेट है अपना. सो ऐसा रोटेशन पॉसिबल है कि नहीं इस पॉइंट के अबाउट? तुम्हारा टोलगेट ऐसा होता है ना बाद में, मतलब ये पॉइंट के अबाउट वो रोटेशन कर रहा है. सो उसे रोटेशन पॉसिबल है. रोटेशन के लिए कोई रोक रहा है क्या उसको? मतलब मोमेंट रिएक्शन कितना आएगा? कोई भी नहीं रोक रहा है ना उसको रोटेशन के लिए. रोटेशन इज इजीली पॉसिबल. यस, अंडरस्टैंड द कॉन्सेप्ट. ओके, सो इसका फ्री बॉडी डायग्राम कैसे आएगा? ये बीम है, एक सपोर्ट हिंज है. ठीक है, मतलब ये बीम क्या करेगा, ये पॉइंट से अबाउट रोटेट कर सकता है ऐसे. ये बीम का शेप ऐसे हो सकता है, लेकिन ये पॉइंट फिक्स रहेगा. तुम्ही हे पाहिलं का, स्विमिंग पूलमध्ये उडी मारायची ची असते हे बघा, सीडीच्या नंतर स्विमिंग पूलमध्ये उडी मारायचं जे असतं, हां, ते लांब याच्यामध्ये आपण काय करतो, इथं माणूस उभा राहून उडी मारतो, राईट. सो हे खाली वर होऊ शकते ना मग. येस सर. ते जंप मारायची जी Yes. पोझिशन आहे, मीन्स ह्या पॉईंटच्या अबाउट ते फक्त रोटेट होतोय खाली किंवा वर. पूर्ण ती सरकते का सांगा मला? या पोझिशनपासून वर जाते का किंवा खाली येते का? फक्त रोटेशन पॉसिबल आहे, राईट. हा पॉईंट इथंच राहील तुमचा फिक्स्ड. सो दॅट्स वाय हा पॉईंट फिक्स राहील. वर्टिकली कुठं मूव्ह नाही होणार, म्हणून वर्टिकल रिॲक्शन येईल. हॉरिझॉन्टली पण तो कुठं मूव्ह होऊ शकत नाही, हॉरिझॉन्टल रिॲक्शन येईल. पण रोटेशन इज पॉसिबल मीन्स रोटेशन रिॲक्शन येणार नाही. इट इज इक्वल टू 0. सो हाऊ इज द फ्री बॉडी डायग्राम ऑफ द हिंज सपोर्ट? हिंज सपोर्टचं फ्री बॉडी डायग्राम कसं येईल? वर्टिकल रिॲक्शन अँड हॉरिझॉन्टल रिॲक्शन. ओके, सो परत एकदा मी नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ आता आपण. ओके, रोलर सपोर्टमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की रोलर सपोर्टचं जे खालचं आहे सरफेस त्यालाच परपेंडिक्युलर रिॲक्शन येणार. ठीक आहे, सपोज रोलर सपोर्ट असा आहे, इन्क्लाइंड याच्यावर रोलर तुमचा ठेवलेला आहे. ठीक आहे, इन्क्लाइंड याच्यावर तुमचा रोलर ठेवलेला आहे आणि त्याला बीम अटायची. सर रोलर सपोर्टला एकच रिॲक्शन आहे, वर्टिकल रिॲक्शन, बट दॅट इज परपेंडिक्युलर टू द रोलर. याला कसं येईल मग रिॲक्शन? परपेंडिक्युलर टू द दिस मीन्स फ्री बॉडी डायग्राम काढली तुम्ही तर सपोज हा पॉईंट आहे, याला परपेंडिक्युलर असं आहे रिॲक्शन पॉईंट. ठीक आहे, फ्री बॉडी डायग्राम काढताना लक्षात ठेवायचं आहे की हे रोलर वगैरे दाखवत नाही आपण, डायरेक्ट फक्त रिॲक्शन फोर्स दाखवतो त्या पॉईंटला. इथं पण बघा मी इंच सपोर्ट इथं दाखवला, बीममध्ये मी इंच सपोर्ट दाखवला, पण फ्री बॉडी डायग्राम करताना मी सपोर्ट नहीं दाखवणार. मी भागांना फक्त रिएक्शन फोर्सेस दाखवणार. व्हाट आई विल शो ओनली रिएक्शन फोर्सेस, सिर्फ रिएक्शन फोर्सेस बताऊंगा मैं. फ्री बॉडी डायग्राम निकालते हुए. ठीक है, फ्री बॉडी डायग्राम निकालते हुए हम कोई भी सपोर्ट नहीं दिखाएंगे. ठीक है, हमने कौन कौन से सपोर्ट देखे अभी तक? टाइप्स ऑफ सपोर्ट, पहले सिंपल सपोर्ट देखा, उसके बाद कौन सा देखा? रोलर सपोर्ट और हिंज सपोर्ट. 3 सपोर्ट देखे हमने. ठीक है,
सिंपल रोलर और हिंज सपोर्ट। नेक्स्ट अपन फिक्स सपोर्ट देखते हैं आगे की क्लास में। ठीक है, ओके सर। समझ में आया सबको? यस सर। मराठी समजते का सगळ्यांना? तर हिंदी मराठी मिक्स का इंग्लिश? यस सर। मराठी से तो मराठी में बताएगा तो भी चलेगा ना सबको? हो सर। चलेगा सर। अटेंडेंस डालो सब लोग। कौन करता है अटेंडेंस नोट? दोनों कर दो, ए और बी बैच का। कौन करणार सांगा? का सर आहे? ओके सर, करतो सर. हां, ए आणि बी बैच दोघांचं कर. जे रिपीट नंबर असतील ना ते कॅन्सल कर, कट मारून टाक. ठीक आहे, नोट डाऊन केल्यावर जे काही रिपीट नंबर्स असतील ना ते कॅन्सल कर, कट कर नंतर. सगळ्यांचं नोट डाऊन करून घे.